चला दर्पण न्यूज। वस्त्रोद्योगाचे प्रमुख शहर असलेल्या इचलकरंजी शहरातील मावा, गांजा, गुटखा यासह अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासह कामगार आणि युवा पिढीला नशेच्या गर्तेतून सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन दिला। नशिला पदार्थांच्या विळख्यात सापडत चाललेल्या इचलकरंजीला व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीने आमदार आवाडे यांनी या माध्यमातून ठोस पाऊल उचललं आहे। तर आयुक्त मुंढे यांनीही या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला। निवेदनात इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचं प्रमुख केंद्र असून ते शहर कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं। देशाच्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाह व व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कुटुंब येथे वास्तव्यास आहेत। वाढत्या औद्योगिकरणासोबतच शहराचा पसारा वाढत चालला आहे, तर त्याचबरोबर परिसरात अवैध व्यवसायही जोमात आहेत। राज्यात गुटख्यावर बंदी घालण्यात आली असली तरी इचलकरंजी व परिसरात नजीकच्या कर्नाटक सीमावर्ती भागातून सर्रास गुटखा, सुगंधी तंबाखू, सुपारी यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होती आहे। शिवाय शहरातील पानपट्टी व टपऱ्यांमध्ये अवैधरित्या मावा विक्री होत जात आहे। शिवाय मावा बनवताना त्यामध्ये गांजाचे पाणी मिसळलं जात असल्याने तरुण पिढी नशिला पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे। त्याचबरोबर शहरात नशिला पदार्थांसह नशिला इंजेक्शनचाही साठा मिळून आला आहे। पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी अशा अंमली पदार्थ, गुटखा तस्करी, नशिला इंजेक्शन्स, गोळ्या अशा गोष्टींना कायमस्वरूपी आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे। कर्नाटक सीमावर्ती भागातून शहरात येणाऱ्या गुटखा तस्करी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। त्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरात अवैधरित्या येणाऱ्या नशिला पदार्थ, गुटखा व अंमली पदार्थांना आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी आमदार आवाडे यांनी केली आहे। तरुण पिढीचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासह त्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आमदार आवाडे यांनी जनहितासाठी व्यसनमुक्त इचलकरंजीसाठी केलेल्या मागणीबद्दल शहरवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.